हाय ब्रो, मी शंभूराजे कवडे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप 10 प्रायव्हेट MBBS कॉलेज सांगणार आहे. ते मी माझ्यासाठी चॉईस केलेले आहेत. या टॉप 10 कॉलेजमध्येच मी माझं एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॉलेजसाठी लागणारे मिनिमम मार्क्स 2023चे, कॉलेज फी सांगणार आहे, परत हॉस्टेल फीज, मेस फी आणि ॲडिशनल फीज आणि कॉलेजची फी मिळून तुम्हाला वार्षिक खर्च किती होणार ती सांगणार आहे. हे सर्व माहिती मी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी सांगणार आहे. बाकीच्या कॅटेगरीचे फीज याच्यापेक्षा कमीच असणार आहेत. या लिस्टमधलं आपलं पहिलं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे. हे जे कॉलेज फी आहे 7,50,000 रुपये आणि टोटल फीज आपल्या पडणार आहे 8,60,000 रुपये. या टोटल फीजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे हॉस्टेल फी आली, मेस फी आली, वन टाईम ॲडिशनल फी आली आणि रिफंडेबल फीज बी याच्यातून मायनस करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे वार्षिक खर्च. यासाठी मिनिमम मार्क्स आपल्याला पाहिजे आहे 581. सेकंड नंबरचं कॉलेज आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर. या कॉलेजसाठी आपली कॉलेज फी आहे 9,86,000 रुपये आणि टोटल फीज आपल्याला पडणार आहे वार्षिक खर्च आपला 13,65,750 रुपये. या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आपले मिनिमम मार्क्स लागणार आहे 548. या लिस्टमध्ये आपलं तिसरं कॉलेज आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर. या कॉलेजची फी आहे 11 लाख रुपये आणि टोटल वार्षिक खर्च आपल्याला पडणार आहे 14,10,000 रुपये. या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम मार्क्स आपल्याला 550 पाहिजे आहे. या लिस्टमध्ये आपलं चौथं कॉलेज आहे MVPS डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक. या कॉलेजची वार्षिक फी आहे 9,62,000 आणि टोटल फीज आहे 11,02,625 रुपये. या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम मार्क्स पाहिजे आहे आपल्याला 567. या लिस्टमध्ये आपलं पाचवं कॉलेज आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च लातूर. या कॉलेजची फी आहे 8,80,000 रुपये आणि टोटल फीज आहे 11,19,625 रुपये. आणि या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम मार्क्स आपल्याला पाहिजे आहे 560 मार्क्स. या लिस्टमधलं आपले सहावं कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव. या कॉलेजची वार्षिक फी आहे 7 लाख रुपये आणि टोटल फीज आहे 8,50,600 रुपये. या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम मार्क्स पाहिजे आपल्याला 568. ते आपलं सातवं कॉलेज आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती. या कॉलेजची फी आहे 8,02,000 रुपये आणि टोटल फीज आपल्याला पडणार आहे 11,29,000 रुपये. या कॉलेजसाठी मिनिमम मार्क्स आपल्याला 532 पाहिजे आहेत. ते आपलं आठवं कॉलेज आहे अण्णासाहेब चोडमन पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज धुळे. या कॉलेजची वार्षिक फी आहे 8 लाख रुपये आणि टोटल फीज आपल्याला 12,03,200 रुपये पडणार आहे. या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम मार्क्स आपल्याला 548 पाहिजे आहेत. या लिस्टमध्ये आपलं नवं कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज नेरूल नवी मुंबई. या कॉलेजची वार्षिक फी आहे 8 लाख रुपयेच आणि या कॉलेजची आपल्याला टोटल फी बनणार आहे 12,46,500 रुपये आणि या कॉलेजसाठी मिनिमम मार्क्स आपल्याला 566 पाहिजे आहेत. या लिस्टमध्ये आपलं लास्टचं कॉलेज आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती. या कॉलेजची ट्युशन फी आहे कॉलेज फी आहे 9,63,500 रुपये आणि टोटल फी आहे 11,51,100 रुपये. कॉलेजसाठी आपल्याला मिनिमम मार्क्स पाहिजे 545. मी तुम्हाला टॉप 10 प्रायव्हेट MBBS कॉलेज सांगितलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि यामध्ये टोटल फीमध्ये मी तुम्हाला कॉलेज फी प्लस मेस फी प्लस हॉस्टेल फी आणि वन टाईम ॲडिशनल फी असते सगळं मिक्स करून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये राहू नका. आणि मला प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घ्यायचे असले तर हे मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्यामध्ये घेऊ शकतात. हे टॉप 10 कॉलेज आहेत महाराष्ट्रातले चांगले. थँक्यू.